आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी। 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध। 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाइन। एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज। अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध। आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी। संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66। नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय। प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांनी जगाला जो मार्ग दाखवला, ज्या मार्गावर चालण्याची शिकवण दिली, त्याचा आपण सर्वांनी अनुकरण केलं तर संपूर्ण जगात सुख, शांतता आणि सुव्यवस्था कायम राहील। वस्त्रनगरी इचलकरंजीत हिंदू मुस्लिमच नव्हे तर सर्व समाज बांधव सलोख्यानं राहत आहेत। आपल्या देशाची जी सर्वधर्म समभावाची संस्कृती आहे ती यापुढेही आपण सर्वजण असंच मिळून मिसळून गुण्या गोविंदानं राहूया, असं आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक रंजन कुमार शर्मा यांनी केलं। यावेळी पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली। रॅलीच्या सुरुवातीला देशाची शान तिरंगा आणि मुस्लिम धर्मीयांचं पवित्र स्थान मक्का मदिना यांची प्रतिकृती सर्वांचंच लक्ष वेधून घेत होती। ईद ए मिलाद अर्थात मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त इचलकरंजी इथं बुधवारी चिस्तिया मस्जिद सुन्नत जमात इंदिरानगर, मिनाइया मस्जिद कलानगर, सुन्नी कुरैशी मस्जिद कोल्हापूर रोड, गरीब नवाज मस्जिद कृष्णानगर आणि समस्त मुस्लिम समाज यांच्या वतीनं सद्भावना रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या सद्भावना रॅलीचा शुभारंभ इंदिरानगर इथं कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक रंजन कुमार शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला। त्याप्रसंगी ते बोलत होते। यावेळी अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, महेश चव्हाण, गजेंद्र लोहार, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सपोनी विकास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती। या रॅलीत ज्येष्ठ नागरिक, युवकांसह लहान बालकं, महिला आणि हजारोंच्या संख्येनं मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला। घोडे, उंट यांसह आकर्षक रथ यांचा रॅलीत समावेश होता। सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा या देशभक्तीपर गीतानं शोभायात्रेतलं वातावरण न्हावून गेलं होतं। इंदिरानगर इथून सद्भावना रॅलीला सुरुवात झाली। त्यानंतर थोरात चौक, कॉम्रेड मलाबादे चौक, महात्मा गांधी पुतळा, राजवाडा चौक मार्गे गावभागातील हजरत सय्यद मखदूम वली दर्गा इथं रॅलीची दुआ पठण होऊन सांगता करण्यात आली। शहर आणि परिसरात वाढत्या नशिल्या पदार्थांच्या आणि गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर रॅलीमध्ये झाकीर हुसेन तरुण मंडळाच्या वतीनं से नो ड्रग्ज, जस्ट से नो ड्रग्ज, अंमली पदार्थांपासून दूर रहा असा संदेश देणारे फलकही सर्वांचे लक्ष वेधत होते। तर पैगंबर जयंतीनिमित्त आयोजित महाप्रसाद हा सध्या सुरू असलेला श्रावण मास लक्षात घेऊन मांसाहार टाळत शाकाहारी करण्यात आला होता। स्वागत अजीज खान यांनी तर प्रास्ताविक सलीम अत्तार यांनी केलं। आभार जब्बार झारे यांनी मानले। रॅली यशस्वीतेसाठी रियाज सबसागर, बशीर करडी, इफ्तिखार मुल्ला, मुश्ताक जमादार, दस्तगीर अत्तार, शाकीर अली खान, मोहम्मद अली खान, शकील खान, मुबीन बेपारी, कय्यूम शेख, मोहम्मद मकानदार, अल्लाह बख्श लक्ष्मेश्वर, ताज अहमद लक्ष्मेश्वर, फजलुल्ला शेख, अब्दुल मजीद खुदावंत यांच्यासह डॉक्टर झाकीर हुसेन तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतलं। यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, गरजूंना जीवनावश्यक साहित्याचं वाटप करण्यात आलं। के सारे मुस्लिम भाइयों को, सारे यहाँ के नागरिकों को मैं ईद ए मिलादुल नबी की हार्दिक मुबारकबाद देता हूँ। हजरत पैगंबर मोहम्मद साहब ने जो दुनिया को रास्ता दिखाया, जिस रास्ते पे चलना सिखाया, उनके सारे जो मार्ग हैं उसको अगर हम मानते रहें तो पूरी दुनिया में जो है सो हमेशा ही अमन चैन कायम रहेगा। सारे धर्मों के लोग मिलजुल के रह पाएंगे और हमारे भारत की जो गंगा जमुनी तहजीब है, जो गंगा जमुनी संस्कृति है, उसके अनुसार सारे धर्म के लोग सब मिलजुल के रहते हैं। आगे भी हम लोग ऐसा ही करते रहेंगे। तो मैं फिर से आप सब लोगों को आज ईद ए मिलादुल नबी की हार्दिक मुबारकबाद देता हूँ और आप लोग सबको जो है सो अल्लाह सारे जितने भी खुशियां हैं उनसे नवाजे, ऐसी दुआ करता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र। ईद ए मिलादुल नबीचे आज या इचलकरंजीमध्ये फार चांगले जे आहे इथे आयोजन करण्यात आलेलं आहे जुलूसचे, आणि या निमित्ताने मी सर्व समाजाचे सर्व बांधवांना ईद ए मिलादुल नबीचे हार्दिक मुबारकबाद देतो।
आणि हजरत पैगंबर मोहम्मदने जे आपल्याला मार्ग दाखवले आहे त्या मार्गावर जर सर्व लोक चालले तर नक्की आपल्या भारताला जे आहे ते कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही. सर्व धर्मचे लोक शांतीने सहवावाने एकच ठिकाणी राहू शकतात. अशा प्रकारचे जे आहे मी आवाहन करतो.